नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ RCC. तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकमध्ये आतापर्यंत आपण दोन सेक्शन्स कंप्लीट केलेत. सेक्शन 1 आपण डिटेलमध्ये स्टडी केलेलं गॅल्व्हॅनिक सेल, सेक्शन 2 इलेक्ट्रोलिटिक सेल देखील आपण कंप्लीट केलंय. आता मी जातोय पुढच्या सेक्शनकडे टॉपिकच्या. इट इज कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन्स. कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन्स हे आपल्या सेक्शनची हेडिंग असणार आहे. ठीक आहे, याच्यात आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे. कंडक्टन्स म्हणजे काय, स्पेसिफिक कंडक्टन्स, मोलार कंडक्टन्स, परत इक्विव्हॅलंट कंडक्टन्स, त्यानंतर त्यांच्यामध्ये असणारे रिलेशन्स, सेल कॉन्स्टंट आणि कोलरश लॉ. कोलरश नावाच्या एका सायंटिस्टचा लॉ आहे. एवढी स्टडी आपल्याला या सेक्शनमध्ये करायची आहे. ठीक आहे, तर एकदम सोपं सेक्शन आहे. प्रिवियस दोन्ही सेक्शनपेक्षा हे सेक्शन थोडंसं इझी आहे. ओके, सी कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. तर फर्स्ट डिस्कशन या सेक्शनमध्ये असणार आहे आपलं कंडक्टर. कंडक्टर बस कंडक्टर नाही. ठीक आहे, कंडक्टरचा अर्थ बघा काय. एनी सबस्टन्स विच अलाउ passage of electricity through it. असा कुठलाही सबस्टन्स ज्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते, ज्यामधून इलेक्ट्रिसिटी पास आपण करू शकतो, त्याला काय म्हणायचं रे, कंडक्टर. फॉर एक्झाम्पल कॉपर वायर इलेक्ट्रिसिटी याच्यातून फ्लो होऊ शकते. NaCl सोल्युशन, NaClचं सोल्युशन आपण पाहिलं, याचं इलेक्ट्रोलिसिस होतं. इलेक्ट्रिसिटी पास झाली म्हणून तर इलेक्ट्रोलिसिस झालं होतं. ठीक आहे, ग्राफाइट एक्सेट्रा. तर असे बरेच सबस्टन्सेस आहेत ज्यांच्यामधून आपण इलेक्ट्रिसिटी पास करू शकतो. त्यांना काय म्हणलं जातं रे, कंडक्टर्स म्हणलं जातं. आलं का लक्षात सगळ्यांच्या. नाव these conductors are of two types. याचे दोन टाइप्स असतात. कंडक्टर्स आर ऑफ टू टाइप्स. टाइप नंबर 1 इज इलेक्ट्रॉनिक और मेटॅलिक कंडक्टर्स. इलेक्ट्रॉनिक और मेटॅलिक कंडक्टर्स. आणि कॅटेगरी नंबर 2 आहे आयोनिक और इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स. आयोनिक और इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स. ठीक आहे, सिंपल. पहा, पहिली कॅटेगरी इलेक्ट्रॉनिक किंवा मेटॅलिक कंडक्टर्स. दुसरी कॅटेगरी आयोनिक किंवा इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स. बघा इथं मी जे एक्झाम्पल्स लिहिले त्यापैकी कॉपर हे मेटॅलिक कंडक्टरचे एक्झाम्पल आहे. NaCl सोल्युशन हे आयोनिक किंवा इलेक्ट्रोलिटिक कंडक्टरचे एक्झाम्पल आहे. राहिला प्रश्न ग्राफाइटचा. ग्राफाइट इज अगेन एक्झाम्पल ऑफ दिस टाइप ऑफ कंडक्टर. ठीक आहे, बघा ग्राफाइट खरं तर कार्बन हा नॉन मेटल आहे. तुम्हाला वाटेल नॉन मेटल असताना मेटॅलिक कंडक्टरमध्ये कसं धरलं जातं. बघा जनरली नॉन मेटल्स हे बॅड कंडक्टर्स असतात. दे डू नॉट अलाउ फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. देर आर सम एक्सेप्शनल सबस्टन्सेस लाईक ग्राफाइट जे इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात. ठीक आहे, म्हणून त्यांच्यासाठी अशी स्पेशल नॉन मेटॅलिक कॅटेगरी कन्सिडर केलेली नाही. ग्राफाइटमध्ये देखील इलेक्ट्रॉनचा फ्लो रिस्पॉन्सिबल असतो इलेक्ट्रिसिटीच्या फ्लोसाठी, म्हणून ग्राफाइटला इलेक्ट्रॉनिक कंडक्टरच म्हणलं जातं. दो इट इज नॉट मेटल तरी देखील त्याला याच कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जातं. लक्षात आलं काय म्हणतोय मी. जे एक्सेप्शनली नॉन मेटल कंडक्टर असतात ना, ते देखील याच कॅटेगरीचे एक्झाम्पल्स असतात. आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स आणि आयोनिक कंडक्टर्स हे दोन्ही एकदम डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत इन द फॉर्म ऑफ डिफरन्सेस. मी इलेक्ट्रॉनिक कंडक्टर आणि आयोनिक कंडक्टर हे एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय विथ द हेल्प ऑफ देअर डिफरन्सेस. सध्यापर्यंत लक्षात आलं काय डिस्कशन झालं. कंडक्टर म्हणजे काय पाहिलं आपण, आणि त्याचे दोन टाइप्स असतात. ठीक आहे का. आता आपण या दोन टाइपच्या डिटेलमध्ये जातोय. ओके, चला नोट करा फटाफट. So let us see
डिफरन्सेस इन बिटवीन इलेक्ट्रॉनिक अँड आयोनिक कंडक्टर्स. ठीक आहे, तर बघा पहिला पॉइंट ऑफ डिफरन्स फर्स्ट. फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी is due to flow of electricity is due to flow of electrons. Flow of electricity is due to flow of electron. ठीक है, here flow of electricity is due to flow of ions. साधा डिफरन्स आहे, येईल लक्षात सगळ्यांच्या. इलेक्ट्रॉनिक कंडक्टरचा जो कंडक्शन असतो त्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं? इलेक्ट्रॉन्स रिस्पॉन्सिबल असतात, इलेक्ट्रॉनचा फ्लो रिस्पॉन्सिबल असतो. पण आयोनिक कंडक्टर्समध्ये जे काही कंडक्शन होईल इलेक्ट्रिसिटीचं ते कशामुळे होणार आहे? आयनच्या फ्लोमुळे होणार आहे. आलं का लक्षात? ओके, हिअर ions are the carrier of electricity in simple language. Here electrons are the carrier of electricity. Okay, now difference number 2. Electricity flows without decomposition of water. Without decomposition of substance. इलेक्ट्रिसिटीचा फ्लो सबस्टन्सच्या डिकम्पोजिशन शिवाय होतो. ठीक आहे, इझिली लक्षात येईल. मी एक एक्झाम्पल घेणारच आहे. हेअर इलेक्ट्रिसिटी फ्लोज with the decomposition of electrolyte, with the decomposition of substances म्हणतोय, सिमिलॅरिटी पण राहील, with the decomposition of substance. ठीक आहे, लगेच लक्षात येईल तुमच्या. पहा, दोन्हीचे एक एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करू. याचं एक्झाम्पल आहे, समजा हे वायर, इलेक्ट्रिकल वायर, समजा हे कॉपर वायर आहे. Copper wire, it is example of electronic conductor. Everyone knows metal have free electrons and metals are good conductor of electricity due to presence of free electron. म्हणजे इलेक्ट्रॉनमुळे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होणार आहे ना, म्हणून हे काय झालं रे? इलेक्ट्रॉनिक कंडक्टरचं एक्झाम्पल झालं. या उलट इकडे एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा घेतलं मी NaCl सोल्युशन, NaClचं सोल्युशन घेतलं, ॲक्वियस NaCl घेतलं. ठीक आहे, हा देखील इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. पाहिले आपण, याचं इलेक्ट्रोलिसिस होतं का नाही? याच्यात आयन्स फ्री झालेले असतात. लक्षात ठेवा, सॉलिड NaCl इज इन्सुलेटर. हा, कुठलाही आयोनिक कंपाऊंड सॉलिड स्टेटमध्ये बॅड कंडक्टर असतो रे, त्याच्याकडे फ्री आयन्स नसतात. मी सांगितलं होतं तुम्हाला, आयोनिक कंपाऊंड बिकम्स गुड कंडक्टर आयदर इन मोल्टन स्टेट और इन ॲक्वियस स्टेट. तर मी ॲक्वियस NaCl घेतलंय, हे देखील इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते, हे देखील करते. पण लक्षात घ्या, कॉपर वायर जेव्हा इलेक्ट्रिसिटी त्याच्यातून कॅरी केली जाते, मला सांगा कॉपर वायर तुटतंय का? कॉपर वायरचं डिकम्पोजिशन होतंय का? नाही. कॉपर वायर डू नॉट अंडरगो डिकम्पोजिशन प्रोसेस. याचा अर्थ हा घ्या, इलेक्ट्रिसिटी फ्लोज विदाउट द डिकम्पोजिशन ऑफ सबस्टन्स. वायरचं काही डिकम्पोजिशन झालेलं आपण कधी पाहत नाही. इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असताना वायर तुटत चालते का? नाही. ठीक आहे, पण इथं तसं नाही. NaCl सोल्युशन जर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असेल, म्हणजे मी जर याच्यात इलेक्ट्रिसिटी पास करण्याचा प्रयत्न केला विथ द हेल्प ऑफ 2 इलेक्ट्रोड्स, वी हॅव सीन दॅट Na+ अँड Cl- स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड्स अपोजिटली चार्जड इलेक्ट्रोड. NaCl सोल्युशनचं डिकम्पोजिशन होतंय. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, इलेक्ट्रिसिटीचा फ्लो जेव्हा एखादा आयोनिक कंडक्टर करत असतो तेव्हा तो सबस्टन्स स्वतः डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये जातो. आयोनिक कंडक्टर अंडरगो डिकम्पोजिशन प्रोसेस, बट इलेक्ट्रॉनिक कंडक्टर डू नॉट अंडरगो डिकम्पोजिशन प्रोसेस. लक्षात आलं का? इथं डिकम्पोजिशन होणार आहे, इकडे डिकम्पोजिशन होत नाही. ओके,
लक्षात आलं असावं सगळ्यांच्या. ओके, चला पुढच्या डिफरन्स कडे जातोय. डिफरन्स नंबर 3, विथ द इनक्रीज इन टेम्परेचर. हा खूप महत्वाचा डिफरन्स आहे, याच्यावरच क्वेश्चन विचारला जातो. विथ द इनक्रीज इन टेम्परेचर, विथ द इनक्रीज इन टेम्परेचर, with the increase in temperature, conduction decreases. Conduction decreases. Conduction decreases. Here, with the increase in temperature, with the increase in temperature, कंडक्शन इनक्रीजेस. बघा उलटं व्हायलं, कंडक्शन इनक्रीजेस. हे पण मी एक्सप्लेन करतोय, ठीक आहे, लक्षात येईल तुमच्या. ओके, बघा परत एकदा मी एक्झाम्पलच घेतोय. समजा वन्स अगेन, सपोज दिस इज कॉपर वायर अँड वन्स अगेन हिअर आय एम टेकिंग NaCl सोल्युशन. सपोज दिस इज NaCl सोल्युशन, ठीक आहे. तर बघा मी टेम्परेचर एक कन्सिडर करतो 25 डिग्री सेल्सिअस आणि दुसरं कन्सिडर करतो समजा 80 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. 25 डिग्री सेल्सिअसला हे कॉपर वायर, या सेंटेन्सचा अर्थ सांगतोय मी. टेम्परेचर वाढल्यानंतर कंडक्शन कमी होतं. याचा अर्थ काय बघा, 80 डिग्री सेल्सिअसचं कॉपर वायर आणि 25 डिग्री सेल्सिअसचं कॉपर वायर, याच्यापैकी चांगला कंडक्टर कोणता रे? 25 डिग्री सेल्सिअस वाला. जेवढं टेम्परेचर कमी असेल, जेवढं टेम्परेचर कमी असेल तेवढं हे कंडक्शन जास्त होत असतं. इकडं उलट, 25 डिग्री सेल्सिअसचं NaCl सोल्युशन आणि 80 डिग्रीचं NaCl सोल्युशन, चांगलं कंडक्शन कोण करेल रे? 80 डिग्री सेल्सिअस वालं सोल्युशन करेल. फरक बघा, फरक बघा. इकडं टेम्परेचर जेवढा जास्त तेवढं कंडक्शन कमी, इकडं टेम्परेचर जेवढं जास्त तेवढं कंडक्शन देखील जास्त. आता नक्कीच याला रिझन असलं पाहिजे, नक्कीच रिझन आहे. तर बघा होतं काय, आपण जेव्हा एखाद्या इलेक्ट्रॉनिक कंडक्टरचं टेम्परेचर वाढवतं नेमकं काय होत असतं, ठीक आहे. बघा मेटलचं कंपोजिशन मी तुम्हाला केमिकल बॉन्डिंगमध्ये सांगितलेलं आहे. इलेक्ट्रॉन C मॉडेल सांगितलं होतं, थोडंसं रिकॉल करा. एव्हरी मेटल कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज कर्नल्स अँड फ्री इलेक्ट्रॉन्स. आठवा थोडंसं, कुठल्याही मेटलचं कंपोजिशन काय असतं? पॉझिटिव्हली चार्ज कर्नल्स, म्हणजे हे कर्नल्स आणि फ्री इलेक्ट्रॉन्स. काय होतं, आपण जेव्हा टेम्परेचर वाढवतो, आपण जेव्हा इलेक्ट्रॉनिक कंडक्टरचं टेम्परेचर वाढवतो, हे कर्नल व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. कर्नल्स स्टार्ट व्हायब्रेटिंग अबाउट देअर मीन पोझिशन. मीन पोझिशन म्हणजे ते जागच्या जागी हलायला सुरुवात होते. हे कर्नल काय करतात? जागच्या जागी हलतात. कर्नल जागच्या जागी हलायला सुरुवात होते, याला म्हणायचं कर्नल्स स्टार्ट व्हायब्रेटिंग अबाउट देअर मीन पोझिशन. या कर्नलच्या व्हायब्रेटरी मोशनमुळे काय होतं, समजा या इलेक्ट्रॉनला इकडे पुढे जायचं होतं, हा जर कर्नल व्हायब्रेट होत राहिला, त्याच्या जागच्या जागी जर हलत राहिला, मला सांगा हा इलेक्ट्रॉन इझिली पुढे ट्रॅव्हल करू शकेल का? नाही, ठीक आहे. तर कर्नलच्या व्हायब्रेशनमुळे इलेक्ट्रॉनच्या मोशनमध्ये रेजिस्टन्स क्रिएट होतो. इलेक्ट्रॉनची मोशन हिंडर होते, इलेक्ट्रॉनच्या मोशनमध्ये अडचणी निर्माण होतात आणि इलेक्ट्रॉन इझिली फ्लो होऊ शकत नाही, म्हणजेच कंडक्शन काय होतो? कमी होतो. लक्षात आलं का सगळ्यांच्या? ठीक आहे, चला बघा स्टँडर्ड भाषेमध्ये बोलतोय जरा, ठीक आहे. When we increase the temperature of electronic conductor, when we increase the temperature of electronic conductor, kernels start vibrating. Kernels start vibrating about their mean position. Kernels start vibrating about their mean position, which creates hindrance or resistance, which creates hindrance or resistance in the motion of electron, in the motion of electron. ठीक आहे, this is the reason for this sentence. ओके, आता इकडे पाहू.
विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर इलेक्ट्रोलिटिक किंवा आयोनिक कंडक्शन का बरं वाढतं? ठीक आहे, थिंक करा. आपण जेव्हा टेम्परेचर वाढवतो एखाद्या इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनचं, हे इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनच आहे ना, आपण जेव्हा एखाद्या इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनचं टेम्परेचर वाढवतो, दोन गोष्टीची शक्यता असते. पहिली गोष्ट, त्याचा अल्फा वाढू शकतो. अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन. तुम्ही सोल्युशन टॉपिकमध्ये अल्फा बघितलाय वॅन टॉप फॅक्टरमध्ये, ठीक आहे ना. त्याचा अल्फा वाढू शकतो, ठीक आहे. किंवा दुसरी शक्यता, टेम्परेचर वाढवल्यामुळं आयन जे ऑलरेडी प्रेझेंट आहेत त्यांची स्पीड वाढू शकते. सो विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर कंडक्शन, इलेक्ट्रोलिटिक कंडक्शन increases because either alpha increases, अल्फा वाढणे म्हणजे नंबर ऑफ आयन्स वाढणे. either alpha increases or the speed or mobility of ions increases. आयनची स्पीड किंवा आयनची मोबिलिटी वाढते. आलं का लक्षात? आता बघा, अल्फा कधी वाढतो आणि आयनची मोबिलिटी कधी वाढते हे पण महत्वाचं लक्षात ठेवा. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत लक्षात ठेवा. बघा मी इथं लिहितोय, सगळेजण लक्ष देतील. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट असे दोन प्रकार असतात इलेक्ट्रोलाइटचे, माहिती आहे सगळ्यांना. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आणि वीक इलेक्ट्रोलाइट्स. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणायचं असतं? जो 100% डिसोसिएट होतो, जो 100% डिसोसिएट ऑलरेडी झालेला असतो त्याला म्हणतात स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. याचा अल्फा ऑलरेडी 1 असतो, 1 किंवा 100%, 1 किंवा 100%. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं एक्झाम्पल, कुठलाही स्ट्रॉंग बेस घ्या, HCl घ्या, H2SO4 घ्या, HNO3 घ्या, कुठलाही स्ट्रॉंग बेस NaOH घ्या, KOH घ्या, सीझियम हायड्रॉक्साईड घ्या, एक्सेट्रा. ठीक आहे का? कुठलाही सॉल्ट घ्या, NaCl पण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, KCl आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ओके, सॉल्ट्स आर ऑल्सो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. तर अल्फा 1 असणे म्हणजे ऑलरेडी 100% आयन्स अवेलेबल झालेले आहेत. वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये अल्फा इज टू मच लेस दॅन 1. वीक इलेक्ट्रोलाइट्स मध्ये अल्फाची व्हॅल्यू 1 पेक्षा खूप कमी असते, खूप कमी असते. ठीक आहे. आता होतं काय बघा, मी जेव्हा एखाद्या इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनचं टेम्परेचर वाढणार, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा अल्फा तर वाढूच शकत नाही ना, ऑलरेडी तो हायेस्ट व्हॅल्यूला जाऊन बसलाय. अल्फाची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते रे? 1 असते. अल्फा 1 म्हणजे 100%. मला सांगा पर्सेंटेज 100च्या वर जात असतं का? ते 10वी बोर्डामध्ये मागं जात होतं, ते काहीतरी मार्क भेटत होते म्हणून, पण ते मूर्खपणा होता. ठीक आहे ना. ॲक्च्युली अल्फा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा ऑलरेडी 100% आहे, 1 आहे, त्यामुळे तो आणखी वाढणार नाही. म्हणजे आपण जर टेम्परेचर वाढवलं एखाद्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनचं, अल्फा वाढत नसतो. मग काय होत असेल? जे आयन्स ऑलरेडी प्रोड्यूस झालेले आहेत त्या आयनची स्पीड वाढते, त्या आयनची स्पीड वाढते. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये आयनची स्पीड वाढते. पण आपण जेव्हा एखाद्या वीक इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनचं टेम्परेचर वाढवतो, अल्फाच वाढतो. तिथं अल्फा वाढतो कारण सुरुवातीचा अल्फा हा खूप कमी आहे. ठीक आहे ना, लक्षात घ्या. वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे कोण? कुठलाही वीक ऍसिड घ्या, कुठलाही वीक बेस घ्या. समजा कार्बन असणारा एनी ऍसिड, कार्बन असणारा एनी ऍसिड, ऍसिटिक ऍसिड घ्या, फॉर्मिक ऍसिड घ्या, कुठलाही कार्बॉक्सिलिक ऍसिड घ्या, ऑल आर वीक इलेक्ट्रोलाइट्स. किंवा कुठलाही वीक बेस घ्या, अमोनियम हायड्रॉक्साईड वीक बेस आहे. ठीक आहे का? लक्षात येते काय म्हणतोय? वीक इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनचं जर मी टेम्परेचर वाढवलं तर इथं काय होतं? अल्फा वाढतो. अल्फा वाढला म्हणजे नंबर ऑफ आयन्स वाढतात. ठीक आहे. आता माझं कन्क्लुडिंग रिमार्क. ठीक आहे, वाटलं तर नोट करा, व्यवस्थित सांगतोय मी. ठीक आहे. विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर कंडक्शन इन्क्रीजेस. या केसचं मी रिझन सांगतोय. रिझन काय असेल? रिझन, विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर मोबिलिटी और स्पीड ऑफ आयन्स, मोबिलिटी म्हणजे स्पीड, मोबिलिटी और स्पीड ऑफ आयन्स increases, mobility or speed of ions increases in case of strong electrolyte, in case of strong electrolyte. हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं रिझन झालं की आपण टेम्परेचर वाढवल्यानंतर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा कंडक्शन का बरं वाढतो? कारण
मोबिलिटी किंवा स्पीड ऑफ आयन्स वाढते म्हणून. आता मी रिझन देणार आहे वीक इलेक्ट्रोलाइटचं. विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर अल्फा, अल्फा म्हणजे काय रे, डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा डिग्री ऑफ आयोनायझेशन इन्क्रीजेस इन केस ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये अल्फा वाढत असतो टेम्परेचर वाढवल्यानंतर. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये अल्फा वाढू शकत नाही, कारण ऑलरेडी तो पीक पॉइंटला जाऊन बसलाय. 100% त्याची व्हॅल्यू आहे, आणखी तो वाढूच शकत नाही ना. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये काय होतं, आयनची स्पीड किंवा आयनची मोबिलिटी वाढते. लक्षात आलं का सगळ्यांच्या? बघा आता, बघा फरक बघा. विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर हे कंडक्शन डिक्रीज होते. याचं कारण काय सांगितलं मी? याचं कारण काय सांगितलं? विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर कर्नल्स start vibrating about their mean position. Kernels start vibrating about their mean position and creates hindrance or resistance in the motion of electron. ठीक है? With the increase in temperature, this conduction increases. Reason: with the increase in temperature, mobility or speed of ions increases in case of strong electrolyte. Mobility or speed of ion increases in case of strong electrolyte. Okay. Alpha, that is degree of dissociation, increases in case of weak electrolyte. Alpha, that is degree of dissociation, increases in case of weak electrolyte. लक्षात आला का रे डिफरन्स हा? ओके, लक्षात आला ना? बघा फरक किती मोठा आहे. ओके, चला शेवटचा डिफरन्स, लास्ट डिफरन्स बिटवीन दिस टू टाइप्स ऑफ कंडक्टर्स. Resistance is mainly due to resistance is mainly due to temperature. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स मध्ये जो काही रेजिस्टन्स असतो त्याचं मेन रिझन काय? मेन ठीक आहे, मेन रिझन आहे टेम्परेचर. कारण आपण आताच पाहिलं, टेम्परेचर वाढलं की कर्नलच्या व्हायब्रेशनला सुरुवात झाली होती, कर्नल जागच्या जागी हलायला सुरुवात झाली होती, इलेक्ट्रॉन पुढे फ्लो इझिली होऊ शकत नाही. त्यामुळं होतं काय, इलेक्ट्रॉनचा फ्लो इझिली झाला नाही, म्हणजेच कंडक्शन कमी झाला. तर रेजिस्टन्स वाढण्याचं कारण काय आहे? टेम्परेचर. इकडं रेजिस्टन्स is mainly due to factors such as concentration of solution, viscosity of solution, etc. बघा रे किती वेगळेपणा आहे. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स मध्ये रेजिस्टन्सचं मुख्य कारण काय असतं? टेम्परेचर. पण इलेक्ट्रोलिटिक किंवा आयोनिक कंडक्टर्स मध्ये रेजिस्टन्सचं मुख्य कारण काय असतं? सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन. किंवा सोल्युशनची विस्कॉसिटी पाहिलंय ना आपण स्टेट्स ऑफ मॅटर टॉपिक मध्ये. फ्लोईंग कॅपॅसिटीचा रेसिप्रोकल ऑफ फ्लुइडिटी, त्याला आपण म्हणतो विस्कॉसिटी. ठीक आहे, हे याचे मेन रिझन असतात. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता एक्झाम्पल्स, वाटलं तर याला तुम्ही 5वा डिफरन्स म्हणा. या कॅटेगरीमध्ये एक्झाम्पल सांगतोय बघा. ऑल मेटल्स, सगळे मेटल्स, ग्राफाइट, फुलेरिन पण ऐकलं असेल तुम्ही, कार्बनचा 3रा अलाट्रॉप, फुलेरिन एक्सेट्रा. इलेक्ट्रॉन मुळे जिथे इलेक्ट्रिसिटी फ्लो होते ते एक्झाम्पल्स आहेत. पण मॅक्झिमम तिथले एक्झाम्पल्स हे मेटल असतात, म्हणून दुसरं नाव काय पडलेलं आहे? मेटॅलिक कंडक्टर्स. ओके, बघा इथलं एक्झाम्पल सांगतोय. ऑल इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन्स
कुठलंही इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन म्हणा, मग कुठल्याही स्ट्रॉंग ऍसिडचं, कुठल्याही स्ट्रॉंग बेसचं, कुठल्याही वीक ऍसिडचं, कुठल्याही वीक बेसचं, कुठल्याही सॉल्टचं. स्ट्रॉंगच असावं असं काही नाही, वीक असलं तरी चालतंय. आयन असणारं सोल्युशन असावं. आयन असणाऱ्या सोल्युशनला काय म्हणतात रे? इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन म्हणतात. तर हे याचे एक्झाम्पल्स असतील. ठीक आहे, लक्षात आलं का सगळ्यांच्या? चला क्विक रिकॅप, क्विक. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स, फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी इज ड्यू टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. But in case of ionic conductors, flow of electricity is due to flow of ions. Okay, electricity flows without decomposition of substance. मी सांगितलं with example, substance decompose होत नसतो. Here electricity flows with the decomposition of substance. तिसरा difference, with the increase in temperature conduction decreases. Why decreases? Because with the increase in temperature, kernels start vibrating about their mean position, which creates hindrance or resistance in the motion of electron. Here with the increase in temperature, conduction increases. Why? Two reasons. In case of strong electrolyte, speed or mobility of ion increases. In case of weak electrolyte, alpha, that is degree of dissociation, increases. Last, resistance is mainly due to temperature. Here resistance depends upon concentration of solution, viscosity, etc. ओके, लक्षात आलं का रे? थेरॉटिकल भाग आहे थोडासा. ओके, बोर्ड एक्झामचा फेवरेट क्वेश्चन आहे बघा हा, आणि MCQ याच्यावर आलेला आहे. हे टेम्परेचरचं जे रिझन सांगितलं ना, रिझन, मी तर रिझन लिहिलेलं नाही, पण मी बोललोय व्यवस्थित. तुम्ही ते रिझन देखील नोट करा व्यवस्थित. ओके, चला नोट करा. ठीक आहे, बघा पुढचा पॉइंट. आता आपण इलेक्ट्रॉनिक कंडक्टर, आयोनिक कंडक्टर दोन्ही डिटेलमध्ये स्टडी केलं. इथून पुढे जो टॉपिक असणार आहे त्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कंडक्टर नाही. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर इट इज मेनली पार्ट ऑफ फिजिक्स. फिजिक्समध्ये आपण त्याचा विचार करतो. केमिस्ट्रीमध्ये ज्या कंडक्टरची स्टडी केली जाते तो असतो इलेक्ट्रोलिटिक किंवा आयोनिक. म्हणून इथून पुढचा जो काही आपला डिस्कशनचा भाग असणार आहे तो प्युअरली आयोनिक किंवा इलेक्ट्रोलिटिक कंडक्टरच्या बाबतीत असेल. ठीक आहे, तर डिस्कशन बघा काय आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स. फक्त इलेक्ट्रोलिटिक हा, आपल्याला आता इलेक्ट्रॉनिक किंवा मेटॅलिकला मनामध्ये आणायचं नाही. तर टोटल 4 फॅक्टर्स आपण स्टडी करणार आहोत. फॅक्टर नंबर 1 आहे नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट. नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट. नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे, पहिला फॅक्टर. ठीक आहे, बघा सिंपल थिंग. लेट अस हॅव एन एक्झाम्पल. आय हॅव suppose 2 acids, HCl and acetic acid. समजा हे 2 ऍसिड सोल्युशन्स आहेत माझ्याकडे. ओके, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड. कार्बन असणारा कोणताही ऍसिड वीक ऍसिड असतो, माइंड मध्ये पॅक करून ठेवा. ठीक आहे, हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, दिस इज स्ट्रॉंग ऍसिड, दिस इज स्ट्रॉंग ऍसिड अँड दिस इज वीक ऍसिड. स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड. आता स्ट्रॉंग ऍसिड आहे म्हणजे ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं एक्झाम्पल आहे. इट इज एक्झाम्पल ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. म्हणजे याचा अल्फा किती असेल रे? 1 असेल. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा अल्फा किती असतो? एक्झॅक्टली 1 असतो. अर्थ त्याचा घ्यायचा असतो 100% आयन प्रोड्यूस झाले. आयन्स आर 100% प्रोड्यूस्ड. ठीक आहे, याचा अल्फा मच लेस दॅन 1, कारण हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे. वीक ऍसिड आहे म्हणून वीक इलेक्ट्रोलाइट आहे. याचे आयन्स खूप कमी असतील, याच्यात जास्त आयन्स असतील, याच्यात कमी आयन्स असतील. सांगा रे, येड्यातल्या येड्याला कळलं पाहिजे. या दोन्ही पैकी कंडक्टन्स कोणाचा जास्त असेल? रे कोणाचा जास्त असेल? HClचा जास्त असेल. ऑब्विसली HClचा कंडक्टन्स जास्त असणार आहे कारण त्यामध्ये आयन्स जास्त असतील. ऍसिटिक ऍसिडचा कंपॅरेटिव्हली कमी असेल. ओके, मान्य आहे. पण लक्षात ठेवा, कंपॅरिझन करत असताना कॉन्सन्ट्रेशन दोघांचं सेम घ्यावं लागतं. म्हणजे समजा मी हे 2 मोलार सोल्युशन घेतलं, हे पण 2 मोलार घ्यावं लागेल तरच मला कंपॅरिझन करता येईल. ठीक आहे ना, कंपॅरिझन करत असताना कॉन्सन्ट्रेशन इक्वल असणं गरजेचं आहे. कॉन्सन्ट्रेशन जर इक्वल असतील, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंडक्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन वीक इलेक्ट्रोलाइट बिकॉज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट सोल्युशन कंटेन्स ग्रेटर नंबर ऑफ आयन्स. ठीक आहे, तर बघा पहिला फॅक्टर नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट मी लिहितोय. If concentration is equal, if concentration is equal, if concentration is equal, strong electrolyte
स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ग्रेटर दॅन वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ग्रेटर दॅन वीक इलेक्ट्रोलाइट. पण काय ग्रेटर रे? काय ग्रेटर? काय ग्रेटर? कंडक्टन्स ग्रेटर. इलेक्ट्रोलिटिक किंवा आयोनिक कंडक्टन्स कोणाचा जास्त असतो? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा जास्त असतो. एक्झाम्पल तुमच्या समोर मी लिहिलेलं आहे. ठीक आहे, याला एक्झाम्पल म्हणून ट्रीट करू शकता. ठीक आहे, या दोन्हीमध्ये कोणाचा जास्त असेल? HClचा जास्त असेल. ठीक आहे, HClचा कंडक्टन्स ॲसिटिक ॲसिडपेक्षा जास्त असेल असा सिम्बॉल करतो मी. HCl विल हॅव ग्रेटर कंडक्टन्स दॅन ॲसिटिक ॲसिड. मान्य आहे? ओके, चला फॅक्टर नंबर 2, नेचर ऑफ सॉल्वंट. नेचर ऑफ सॉल्वंट. ठीक आहे, तर लक्षात घ्या, व्यवस्थित लक्ष द्या. प्रत्येक सॉल्वंटकडे एक महत्त्वाचा पॅरामीटर असतो, तो म्हणजे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ऐकले का सगळ्यांनी? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटचा अर्थ काय असतो? समजा मी एखादा सोल्यूट पार्टिकल टाकला सॉल्वंटमध्ये. सोल्यूट पार्टिकल्सला सॉल्वंटमध्ये टाकल्यानंतर सॉल्वंट मॉलिक्युल्सकडे एक पॉवर असते. ती पॉवर कोणती? सोल्यूट पार्टिकल्सला सेपरेट करण्याची. सोल्यूट पार्टिकलला सेपरेट करण्याची जी पॉवर आहे कोणाकडे असणारी? सॉल्वंट मॉलिक्युल्सकडे असणारी. त्याला काय म्हणायचं असतं? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणायचं असतं. फिजिक्समधला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट तो वेगळा. ठीक आहे ना, कॅपॅसिटरमध्ये वगैरे ते येते ते वेगळं. एप्सिलॉन माहिती आहे मला ते पण. ओके, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इथं जो असतो सोल्युशनच्या बाबतीत लक्षात ठेवा, पॉवर ऑर ॲबिलिटी ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स, power or ability of solvent molecules to separate solute particles. To separate solute particles त्याला काय म्हणायचं असतं? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणायचं असतं. परत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, वॉटर हा असा सॉल्वंट आहे ज्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट सगळ्यात जास्त आहे. सगळ्या सॉल्वंटमध्ये हायेस्ट डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट कोणाचा आहे रे? वॉटरचा आहे. ठीक आहे ना. ऑर्गॅनिक सॉल्वंटचे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट खूप कमी असतात ऑर्गॅनिक सॉल्वंट्सचे. ठीक आहे, पण वॉटर सारख्या सॉल्वंटचा हायेस्ट आहे. म्हणूनच आपण ऐकतो ना, वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्वंट. वाय वॉटर इज कॉल्ड युनिव्हर्सल सॉल्वंट? कारण त्याच्यामध्ये मॅक्झिमम गोष्टी डिझॉल्व्ह होतात. का डिझॉल्व्ह होत असतात? हेच तर कारण आहे, त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट खूप मोठा आहे. थिंक करा, जर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट मोठा असेल, कंडक्शन जास्त होईल का कमी होईल? नक्कीच जास्त होईल. जेवढा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त असेल तेवढे आयन्स इझिली तयार होतील. जेवढे आयन्स इझिली तयार होतील तेवढा कंडक्टन्स ऑटोमॅटिकली जास्त होईल. सो इलेक्ट्रोलिटिक और आयोनिक कंडक्टन्स, आयोनिक म्हणतोय किंवा इलेक्ट्रोलिटिक म्हणतोय, आयोनिक और इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ सॉल्वंट. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ सॉल्वंट. तुम्हाला DPP मध्ये याचा क्वेश्चन मी देणारच आहे. ओके, लक्षात ठेवा, ज्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त त्या सोल्युशनचा कंडक्टन्स जास्त. ओके, चला थिंक करा. आणखी एक फॅक्टर मला आणायचं इथं, विस्कॉसिटी ऑफ सोल्युशन. विस्कॉसिटी ऑफ सोल्युशन. ठीक आहे, विस्कॉसिटी सोल्युशन म्हणजे सॉल्वंटचीच असणार ती ऑब्विसली. ठीक आहे, विचार करा, जेवढी विस्कॉसिटी जास्त तेवढी फ्लोइंग कॅपॅसिटी, येस, फ्लोइंग कॅपॅसिटी कमी. कारण विस्कॉसिटी इट इज रेसिप्रोकल ऑफ फ्लोइंग कॅपॅसिटी. जेवढी विस्कॉसिटी एखाद्या सोल्युशनची जास्त असेल तेवढी फ्लोइंग कॅपॅसिटी कमी असते. आयन इझिली फ्लो होऊ शकत नाहीत. आयन इझिली फ्लो झाले नाहीत, कंडक्शन कसं होईल? कमी होईल. ठीक आहे, म्हणून ग्रेटर द विस्कॉसिटी ऑफ सोल्युशन, लेसर इज द कंडक्टन्स. Greater the viscosity of solution, lesser is the conductance, because greater viscosity means less speed of ion, less speed, less conductance. Okay, so इथंच लिहितोय मी, inversely proportional to viscosity of solvent म्हणा नाही solution म्हणा, कारण सोल्युशनला जी विस्कॉसिटी असते ती सॉल्वंट मुळेच आलेली असते. विस्कॉसिटी ऑफ सॉल्वंट लक्षात आलं का सगळ्यांच्या? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ सॉल्वंट जेवढा जास्त तेवढा इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स जास्त होतो. जेवढी विस्कॉसिटी कमी, इन्व्हर्स रिलेशन आहे, जेवढी विस्कॉसिटी कमी तेवढा कंडक्टन्स जास्त होतो. ओके, तर हे झाले 2 फॅक्टर्स. आणखी 2 फॅक्टर्स आपल्याला स्टडी करायचे, फटाफट नोट करा.
तिसरा फॅक्टर बघा, टेम्परेचर. फॅक्टर नंबर 3 इज टेम्परेचर. टेम्परेचर, ठीक आहे. आपण मगाशी स्टडी केलं होतं, इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स और आयोनिक कंडक्टन्स इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. याचं रिझन पण मी सांगितलं रे. काय रिझन? इन केस ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, इन केस ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत काय रिझन सांगितलं रे? टेम्परेचर इन्क्रीजेस, दिस इम्प्लाइज स्पीड, स्पीड और मोबिलिटी, स्पीड और मोबिलिटी ऑफ आयन्स इन्क्रीजेस. आपण टेम्परेचर वाढवल्यानंतर आयनची स्पीड म्हणा किंवा आयनची मोबिलिटी म्हणा ती वाढते, जर कोण असेल तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन असेल तर. आणि जर समजा वीक इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन असेल, जर वीक इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन असेल, काय होतं रे? टेम्परेचर वाढवल्यानंतर अल्फा वाढतो. टेम्परेचर इन्क्रीजेस, अल्फा इन्क्रीजेस. अल्फा वाढणे म्हणजे आयनचा नंबर वाढणे. अल्फा वाढणे म्हणजे आयनचा नंबर वाढणे. आयनचा नंबर वाढला, ऑटोमॅटिकली कंडक्टन्स वाढेल. तर लक्षात ठेवा, कुठलाही इलेक्ट्रोलाइट राहू द्या, टेम्परेचर वाढलं की कंडक्टन्स हमखास वाढत असतो. मात्र फरक इथं आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत कारण वेगळे, वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत कारण वेगळे. का कारण वेगळे? कारण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा तर अल्फा ऑलरेडी हायेस्ट व्हॅल्यूला असतो, 1 असतो, तो बदलूच शकत नाही. वीक इलेक्ट्रोलाइटचा तो इनिशियली खूप कमी असतो. जसं आपण टेम्परेचर वाढवत चालणार, अल्फा देखील वाढत चालतो. ठीक आहे का? लक्षात ठेवा. लास्ट फॅक्टर, इट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स, इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स इज, electrolytic conductance is inversely proportional to concentration of solution, concentration of solution. इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स हा सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशनला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. याचा अर्थ लक्षात घ्या. सपोज माझ्याकडे 1 मोलार HCl आहे आणि माझ्याकडे 2 मोलार HCl आहे. चला सांगा या दोन्हीपैकी चांगला कंडक्टर कोणता ॲज पर दिस फॅक्टर? 1 मोलार HCl. असं कसं उलट झालं काय? बरोबरच आहे. 1 मोलार HClचा कंडक्टन्स 2 मोलार HCl पेक्षा जास्तच असणार आहे, नक्कीच जास्त असणार आहे. का? इथं आयनची स्पीड खूप जास्त असते. जेवढं कॉन्सन्ट्रेशन कमी तेवढं डायल्यूशन जास्त. बरोबर बोलतो मी? जेवढं कॉन्सन्ट्रेशन कमी तेवढं डायल्यूशन जास्त. डायल्यूशन जास्त म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स जास्त. वॉटर मॉलिक्यूल जेवढे जास्त असतील तेवढं कॅटायन आणि ॲनायनचं एकत्रीकरण होणं इम्पॉसिबल असतं. वॉटर मॉलिक्यूलमुळेच एकदा का कॅटायन आणि ॲनायन तयार झाले ते परत कंबाईन होत नसतात. जेवढा वॉटर मॉलिक्यूलचा एक्झिस्टन्स जास्त असतो तेवढं कॅटायन आणि ॲनायन लांब राहतात. कॅटायन आणि ॲनायन जेवढं लांब राहतील तेवढा कंडक्टन्स जास्त असेल, कारण ते इंडिपेंडंटली मूव्ह होण्याचा प्रयत्न करतील. ते इंडिपेंडंटली मूव्ह होण्याचा प्रयत्न करतील. पण जर कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल म्हणजे डायल्यूशन कमी, वॉटर मॉलिक्यूल्स कमी असतील, कॅटायन ॲनायन थोडंसं जवळ असतील. त्यांचा अट्रॅक्शनचा फोर्स असल्यामुळं ते फास्ट पळू शकत नाहीत. कन्सेप्ट साधा आहे रे, लक्षात येते का तुझ्या? बघा मी काय म्हणतोय, जेवढं कॉन्सन्ट्रेशन कमी तेवढा इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स जास्त. का बरं जास्त? कॉन्सन्ट्रेशन कमी म्हणजे डायल्यूशन जास्त, डायल्यूशन जास्त म्हणजे वॉटर मॉलिक्यूल जास्त, वॉटर मॉलिक्यूल जास्त असल्यामुळं काय होत असतं? कॅटायन आणि ॲनायनमध्ये अंतर जास्त असतं. कॅटायन आणि ॲनायन खूप लांब जातात. कॅटायन आणि ॲनायन लांब गेल्यामुळं ते इंडिपेंडंटली मूव्ह होऊ शकतात. त्यांच्यामधलं जे अट्रॅक्शनचा फोर्स असतो ना तोच गायब होऊन जातो. पण जर कॉन्सन्ट्रेशन हाय असेल, आयन जवळ असतील, कॅटायन ॲनायन जवळ असतील, त्यांच्यात अट्रॅक्शनचा फोर्स असेल, ते इझिली पळू शकणार नाहीत. हे याला ओढेल, हे याला ओढेल. ठीक आहे का? सो रिमेंबर, इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, और आय कॅन से
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायल्युशन, कारण आपल्याला माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन आणि डायल्युशन या दोन गोष्टी उलट्या असतात ना. अरे कळतं ना तुला, जेवढं वॉटर जास्त तेवढा कंडक्टन्स जास्त, जेवढं वॉटर जास्त तेवढा कंडक्टन्स जास्त, जेवढं वॉटर कमी, कॉन्सन्ट्रेशन जास्त म्हणजे वॉटर कमी ना, जेवढं वॉटर कमी तेवढा कंडक्टन्स देखील कमी. सिंपल लँग्वेज मध्ये इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अमाउंट ऑफ वॉटर प्रेझेंट इन द सोल्युशन. जेवढं सोल्युशन मध्ये वॉटर जास्त असेल तेवढं त्याचा कंडक्टन्स जास्त असतो. मान्य आहे का रे सगळ्यांना? ओके, लक्षात आले चारही फॅक्टर. बघा पहिला फॅक्टर सांगितला नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा कंडक्टन्स हा वीक पेक्षा जास्त असतो प्रोव्हाइडेड दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कंपॅरिझन मध्ये सेम असावं. दुसरा फॅक्टर नेचर ऑफ सॉल्व्हंट सांगितला, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जेवढा जास्त तेवढा कंडक्टन्स जास्त, विस्कॉसिटी जेवढी कमी तेवढा कंडक्टन्स जास्त. तिसरा फॅक्टर सांगितला टेम्परेचर. टेम्परेचर वाढल्यानंतर इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स वाढतो का? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये स्पीड किंवा मोबिलिटी आयनची वाढते, वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजेच नंबर ऑफ आयन्स वाढतात. ठीक आहे. चौथा फॅक्टर सांगितलेला कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. जेवढं कॉन्सन्ट्रेशन कमी तेवढं कंडक्टन्स जास्त, किंवा जेवढं डायल्युशन जास्त तेवढा कंडक्टन्स जास्त. आलं का लक्षात? आता आपण जेवढं आतापर्यंत डिस्कस केलं ना त्यावर एक सिंपल एक दोन क्वेश्चन्स मी डिस्कस करणार आहे. ओके, चला नोट करा अगोदर हे फटाफट. तर आज जेवढं आपण काही डिस्कस केलं त्यावर काही सिंपल क्वेश्चन्स, 3 क्वेश्चन मी सिंपल एकदम डिस्कस करतोय. हे क्वेश्चन जर तुला आले, या तिन्ही क्वेश्चनचे जर तुला आन्सर सांगता आले, तुला आजचं सगळं समजलंय असा त्याचा अर्थ होईल. ठीक आहे. बघा सिंपल क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी. खालीलपैकी कोण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं असा प्रश्न आहे. ठीक आहे. बघा डायमंड, डायमंड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं का? तर बिलकुल नाही. कार्बनचा डायमंड फॉर्म गुड कंडक्टर नसतो. कोण असतं मग? ग्राफाइट आणि फुलेरिन. दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बिकॉज दे हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स. फुलेरिन आणि ग्राफाइट मध्ये फ्री इलेक्ट्रॉन आहे. डायमंड आपलं उत्तर असू शकत नाही. दुसरं बघा BaSO4. आता BaSO4 खरं तर सॉल्ट आहे, सॉल्ट आहे तो, म्हणजे बॅरियम +2 सल्फेट -2 असं आपण दाखवतो. पण लक्षात घ्या बॅरियम सल्फेट आयन कधी तयार होतात रे? एकतर त्याचं मोल्टन सोल्युशन असावं लागतं किंवा ॲक्वियस सोल्युशन असावं लागतं. सॉलिड आयोनिक कंपाउंड्स आर नॉट कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. रिमेंबर, आयोनिक कंपाउंड बिकम्स गुड कंडक्टर आयदर इन मोल्टन स्टेट और इन ॲक्वियस स्टेट. म्हणून हे पण उत्तर येत नाही. पुढे बघा क्रिस्टलाइन NaCl. क्रिस्टलाइन NaCl म्हणजे तुम्ही साध्या भाषेत सॉलिड NaCl म्हणा. सॉलिड NaCl मध्ये आयन असतात का रे? कॅटायन ॲनायन असतात तयार होत असताना, पण ते बांधले गेलेले असतात, फ्री नसतात. Na+ ला Cl- असा बाइंडेड असतो, ते फ्री नसतात. म्हणून सॉलिड NaCl हा कंडक्टर नसतो. लक्षात ठेवा. फ्युज्ड KCl हेच आपला आन्सर आहे. का बरं आपला आन्सर आहे? फ्युज्ड म्हणजेच मोल्टन. फ्युज्ड म्हणजेच काय? मोल्टन. मोल्टन KCl आहे म्हणजे माझ्याकडे K+ आणि Cl- आयन्स अवेलेबल असणार आहेत. फ्री झाले आयन, आयन फ्री झाले. आयन असल्यामुळं तो कंडक्टर झाला. लक्षात आलं का रे? सॉलिड स्टेटमध्ये आयोनिक कंपाऊंड हे इन्सुलेटर असतात कारण आयन फ्री नसतात. ॲक्वियस किंवा मोल्टन स्टेटमध्ये आयनला मोशन येत असते तेव्हा ते कंडक्टर बनतात. ओके. सेकंड बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग HCl कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी टू लार्ज एक्सटेंट. लार्ज म्हणण्यापेक्षा लार्जर एक्सटेंट म्हणतो. ठीक आहे, लार्जर एक्सटेंट. ठीक आहे. मला सांगा HCl आयोनिक कंपाऊंड आहे का कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे? हा युनिव्हर्सल क्वेश्चन आहे बघा. 99% स्टुडंट थिंक दॅट HCl इज आयोनिक कंपाऊंड बिकॉज इन लोअर क्लासेस वी हॅव सीन H+Cl-. बरोबर आहे का? H+Cl- बघितलं की संपलं. हे वाटतं आयोनिक कंपाऊंड आहे. नाही रे, नोटबुकमध्ये पण काढून बघा. H+ नेव्हर फॉर्म आयोनिक कंपाऊंड. H+ कधीच आयोनिक बॉन्ड तयार करत नसतो. H- आयोनिक बॉन्ड तयार करत असतो कारण H+ मध्ये काही डुप्लेट कॉन्फिगरेशन नसतं, H- मध्ये डुप्लेट कॉन्फिगरेशन असतं. तर HCl हा कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. हायड्रोजन आणि क्लोरीनचा बॉन्ड हा कोव्हॅलंट असतो. मग तुम्ही म्हणाला आम्ही तर ऐकले HCl ॲसिड आहे. हो बरोबर ऐकलंय तू. HCl ॲसिड आहे आणि तो H+ देतो देखील. कधी देतो? पण वॉटरमध्ये देतो. लक्षात ठेव. HCl अंडरगो आयोनायझेशन ओनली इन प्रेझेन्स ऑफ वॉटर.
HCl मध्ये आयन्स कधी तयार होतात? जेव्हा तो वॉटरमध्ये टाकला जातो. ठीक आहे, म्हणजे उत्तर येतं ॲक्वियस HCl. कारण विदाऊट वॉटर HCl चे आयन तयारच होत नाहीत. हे बाकी असंच दिलेलं आहे, लिक्विड HCl नो आयन्स. रिमेंबर, HCl सोल्युशन इन बेन्झीन पार्शियल आयोनायझेशन होतं, खूप कमी, कारण बेन्झीनचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा खूप कमी आहे, वॉटरचा खूप जास्त, इथं खूप आयन असतात. ठीक आहे, गॅसियस HCl नो आयन्स, नो आयन्स ॲट ऑल. ओके, तर आन्सर इथे ॲक्वियस HCl. का? तर HCl चे आयन फक्त वॉटरमध्ये तयार होतात आणि HCl हा बेसिकली कोव्हॅलंट सबस्टन्स आहे, आयोनिक सबस्टन्स नाही. ठीक आहे, शेवटचा क्वेश्चन बघा, थोडासा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या सोबतचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघा, हायेस्ट कंडक्टन्स विल बी शोन बाय, सगळ्यात जास्त कंडक्टन्स या चौघांमध्ये कोणाचा असेल? बघा, 0.1 मोलार ॲसिटिक ॲसिड, 0.1 मोलार क्लोरो ॲसिटिक ॲसिड, 0.1 मोलार फ्लोरो ॲसिटिक ॲसिड, 0.1 मोलार डायफ्लोरो ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे, तर तुम्हाला जर एवढं सांगता आलं की यापैकी स्ट्रॉंगेस्ट ॲसिड कोणता आहे, त्याचा कंडक्टन्स पण हायेस्ट असेल. कारण जेवढी ॲसिडिक स्ट्रेंथ जास्त तेवढे आयन जास्त, जेवढा ॲसिड मोर पॉवरफुल तेवढे त्याचे आयन जास्त, जेवढे आयन जास्त तेवढा त्याचा कंडक्टन्स जास्त. लक्षात आलं का? माझं म्हणणं असं आहे, तुम्ही काय करा, याच्यातला स्ट्रॉंगेस्ट ॲसिड सांगा मला कुठला असेल. ठीक आहे, किंवा याची ॲसिडिक स्ट्रेंथची ऑर्डर लावता येईल का? कसं लावणार, काय लॉजिक काय असेल, लॉजिक काय असेल? ठीक आहे, मला सांगा, हॅलोजन इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप और इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप? हॅलोजन इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, हॅलोजन इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. बरोबर बोलतोय मी? ठीक आहे ना? कोणता इफेक्ट काम करतो रे, प्लस आय इफेक्ट का मायनस आय इफेक्ट? मायनस आय इफेक्ट काम करतो. तर लक्षात ठेवा, कंडक्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस आय इफेक्ट. त्याचं कारण सांगतो मी, जेवढा मायनस आय इफेक्ट जास्त असतो तेवढी ॲसिडिटी जास्त, जेवढा मायनस आय इफेक्ट जास्त, अरे ऐकलं ना तुम्ही, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इन्क्रीजेस ॲसिडिटी, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इन्क्रीजेस ॲसिडिटी. कारण जो ॲनायन प्रोड्यूस होत असतो आफ्टर लॉस ऑफ प्रोटॉन त्याला कार्बोक्सिलिक ॲनायन म्हणतात, तो ॲनायन स्टॅबिलाइज होण्याचं काम करत असतं. कोण विथड्रॉइंग ग्रुप. ठीक आहे ना? कंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस आय इफेक्ट बिकॉज ॲसिडिक नेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस आय इफेक्ट. ठीक आहे का? बघा, इथं काही विथड्रॉइंग ग्रुपच नाही, इथं विथड्रॉइंग ग्रुप आला एक, इथं एक आहे आणि इथं दोन आहेत. आणि आपल्याला माहिती आहे क्लोरीनपेक्षा फ्लोरीनची विथड्रॉइंग पॉवर कशी रे? क्लोरीनपेक्षा फ्लोरीनची विथड्रॉइंग पॉवर जास्त असते, फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळं. म्हणजे नक्कीच हे उत्तर नाही, कारण याच्यात तर विथड्रॉइंग ग्रुपच नाही. आता इथं कंपॅरिझन जर करायचं झालं, फ्लोरीन मोर पॉवरफुल विथड्रॉइंग दॅन क्लोरीन. इथं जर विचार केला तर दोन फ्लोरीन आहेत, उत्तर नक्कीच काय येणार आहे रे? चौथं ऑप्शन येणार आहे. तर त्याचं कारण मी लिहितोय बघा, ॲसिटिक ॲसिड, क्लोरो ॲसिटिक ॲसिड, देन फ्लोरो ॲसिटिक ॲसिड and डायफ्लोरो ॲसिटिक ॲसिड. इकडं मायनस आय इफेक्ट वाढतो, मायनस आय इफेक्ट वाढतो. मायनस आय इफेक्ट वाढला म्हणजे ॲसिडिक नेचर वाढलं, ॲसिडिक नेचर त्याच बाजूला वाढतं. ॲसिडिक नेचर वाढलं म्हणजेच कंडक्टन्स वाढला, कारण जेवढा ॲसिड मोर पॉवरफुल, ॲसिडिक नेचर जेवढा ॲसिड मोर पॉवरफुल तेवढे आयन्स देखील जास्त असतील. ठीक आहे, मान्य आहे का सगळ्यांना? तर असे क्वेश्चन्स विचारले जातात या पर्टिक्युलर पॉईंटवर जो आपण आता स्टडी केला. व्यवस्थित नोट करून घ्या आणि बघा, विचार करा, प्रत्येक क्वेश्चनमध्ये विचार करा. ओके, तर आता समजलंय सगळ्यांना? उद्या परत भेटणार आहोत आपण फिजिक्सच्या टर्मशी कनेक्टेड काही डिस्कशन घेऊन. उद्या आपल्याला रेजिस्टन्स, कंडक्टन्स, ओम्स लॉ बरंच काही स्टडी करायचं आहे. ठीक आहे का? आजच्यासाठी थांबतो इथं. थँक्यू.